नमस्कार. आज आपल्याला मस्तसे खमंग, खुसखुशीत, पौष्टिक, आरोग्यदायी डिंकाचे लाडू तयार करायचे. हे डिंकाचे लाडू थंडीमध्ये आवर्जून केले जातात. तर डिंकाचे लाडू तयार करण्याकरता आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि ते कसे तयार करायचे हे बघण्यासाठी लगेचच किचनमध्ये जाऊया. जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा. जे कोणी माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. आता आपल्याला थंडीमध्ये आवर्जून केले जाणारे डिंकाचे लाडू तयार करायचे. डिंकाचे लाडू तयार करण्याकरता साहित्य काय काय घेतलंय ते आधी बघूया. इथे मी 4 वाट्या सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे. 2 वाट्या गूळ सुरीने बारीक असा कापून घेतलाय. 1.5 वाटी खारीक पावडर घेतलेली. ही खारीक पावडर आयती मिळते दुकानात, तीच मी इकडे घेतले. तुमच्याकडे जर खारकी असतील तर बिया काढून बारके बारके खारकीचे तुकडे करायचे आणि मिक्सरला वाटून अशी पावडर तयार करायची. इथे 1 वाटी अंजीर घेतले, 1 वाटी काजू घेतले, 1 वाटी अक्रोड घेतले, 1 वाटी बदाम घेतले, 2 चमचे मगज बी घेतले, 2 चमचे खसखस घेतले, 2 चमचे सुंठ पावडर घेतले. ह्याच्यामध्ये इंचभर सुंठ, 2 वेलदोडे आणि थोडेसे जायफळ साखर घालून बारीक वाटून घेतलेलं असं मी घेतलेलं आहे. इथे 1/2 वाटी पिस्ते घेतले, 150 ग्राम डिंक घेतलेला आहे, काजू, बदाम, पिस्त्याचे काप आणि थोडंसं मगजबी असं मी इकडे घेतलेलं आहे. आपल्याला हे डेकोरेशन करता पाहिजे. इथे 250 ग्राम आपल्याला तूप लागणार आहे, तर तूप कमी सुद्धा लागू शकतं. आता आपण आधी काय करायचंय ते बघूया. आता आधी आपल्याला खसखस भाजून घ्यायची. त्याच्याकरता मी पॅन ठेवलेला आहे गॅसवरती. आपण ही खसखस घालूया. खसखस चांगली भाजून घ्यायची. बघा खसखस चांगली भाजलेली आहे, काढून घेऊया. आपल्याला खिसून घेतलेलं सुकं खोबरं भाजायचंय. सुकं खोबरं घालूया. चांगलं बारीक गॅसवरतीच भाजायचं, करपू द्यायचं नाही. हे बघा 2-3 मिनिटं बारीक गॅसवरती छान सोनेरी रंगावरती आपलं आता खोबरं भाजून झालेलं आहे. काढून घेऊया. आपल्याला बाकीचं साहित्य तुपावरती छान तळून घ्यायचंय. त्याच्याकरता 4 चमचे तूप घालूया. आता तूप चांगलं गरम झालेलं आहे. गॅस मध्यम करायचा आणि आधी आपण काजू तुपामध्ये तळून घेऊया. छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे. हे बघा काजू छान सोनेरी झालेले. आता आपण हे काढून घेऊया. त्याच तुपामध्ये बदाम घालूया. बदाम छान फुलेपर्यंत आपल्याला मध्यम गॅसवरतीच असे तळून घ्यायचे. हे बघा बदाम सुद्धा छान फुललेले आहेत. आता आपण हे बदाम सुद्धा काढून घेऊया. तुपामध्ये अक्रोड सुद्धा घालूया. अक्रोड सुद्धा छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे. बरोबर पिस्ते पण घालूया आणि अक्रोड आणि पिस्ते छान तळून घेऊया. हे बघा अक्रोड आणि पिस्ते आपले तळून झालेले आहेत, काढून घेऊया. त्याच तुपामध्ये आपल्याला अंजीर सुद्धा तळून घ्यायचंय, ते पण घालूया. हे बघा बारीक गॅसवरती छान 1 ते 2 मिनिटं तळून घ्यायचंय आपल्याला. हे बघा अंजीर सुद्धा छान सोनेरी रंगावरती तळलेला आहे, आपण काढून घेऊया. त्याच तुपावरती मगजबी पण आपण तळून घेऊया. हे बघा मगजबी सुद्धा छान फुललेलं आहे, आता काढून घेऊया. मी पॅन मधलं थोडंसं तूप काढून घेतलेलं आहे आणि साधारण 1 चमचाभर तूप तसंच ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये खारीक पावडर आपण छान आता भाजून घेऊया. बघा 3 ते 4 मिनिटं बारीक गॅसवरती छान खारीक पावडर सुद्धा आपली भाजून झालेली आहे. मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे. ह्या जागी तुम्ही काळ्या खारकीची पावडर सुद्धा वापरू शकता तुम्हाला आवडत असेल तर. आता ही खारीक पावडर आपण काढून घेऊया.
पहिलं 2-3 चमचे तूप मी काढून ठेवलं होतं, तळलेलं आपलं उरलेलं ते मी परत घातलेलं आहे पॅन मध्ये आणि त्याच्यातच आणखी 5 चमचे तूप घालूया. तूप चांगलं गरम झालेलं आहे. आपण थोडा थोडा करून डिंक तळून घेऊया. अगदी थोडा थोडा घालायचा, एकदमच नाही घालायचा, नाहीतर काय होतं डिंक चांगला तळला जात नाही आणि छान फुलेपर्यंत तळून घ्यायचा. गॅस मध्यम ठेवायचा, फार फास्ट नाही करायचा. डिंक छान तळायला पाहिजे, नाहीतर काय होतं लाडू खाताना दाताखाली तसाच लाडूचा घास कचकच लागतो. त्याच्याकरता छान असा फुलू द्यायचा डिंक. हे बघा डिंक छान फुललेला आहे. आता आपण काढून घेऊया. हे बघा आणखी डिंक मी घातलेला आहे तळण्याकरता. असा छान फुलेपर्यंत तळायचा आणि डिंकाचे जर मोठे मोठे खडे असतील तर ते मिक्सरला थोडेसे फिरवून घ्यायचे आणि मग तळून घ्यायचा, म्हणजे एकसारखा डिंक तळला जातो. नाहीतर तुम्ही रवाळाची पावडर करून पण तळू शकता. आता डिंक चांगला तळलेला आहे, आपण काढूया आणि उरलेला असाच तळून घेऊया. डिंकाच्या लाडूचं सारं साहित्य भाजून आणि तळून आपलं तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये खोबरं, खारीक पावडर आणि खसखस भाजून घेतले. आपण डिंक, काजू, बदाम, अक्रोड आणि अंजीर आणि इथे मगजबी हे तळून घेतलेलं आहे. आता आपण पुढे काय करायचंय ते बघूया. हे बघा आता आपल्याला हे सारं साहित्य दरदरीत वाटून घ्यायचंय. त्याच्याकरता मी हे सारं एकत्र करून घेतलंय आणि खसखस सुद्धा ह्याच्यातच घातले. आता आपण थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि दरदरीत असं वाटून घेऊया. हे बघा असं मी सारं साहित्य दरदरीत असंच वाटून घेतलेलं आहे, फार पण बारीक नाही केलेलं. हे बघा आता उरलेलं आपण सगळं असंच वाटून घेऊया. बघा तळून घेतलेला सगळा सुकामेवा आणि खसखस आपली वाटून तयार झालेली आहे. आता हे आपण बाजूला ठेवूया आणि आपल्याला डिंक वाटून घ्यायचा आहे. त्याच्याकरता सुकामेवा मी वाटून घेतलेलं तेच भांडे इकडे घेतलेलं आहे मिक्सरचं. आता आपण थोडा थोडा डिंक या भांड्यामध्ये घेऊया आणि रवाळ असा वाटून घेऊया. बघा डिंक असा मी रवाळच वाटून घेतलेला आहे. आता उरलेला डिंक आपण असाच वाटून घेऊया. हे बघा सगळा डिंक सुद्धा आपला रवाळ असा वाटून तयार झालेला आहे. मी सुकामेवा वाटून काढलेला आहे, त्याच्यातच ताटामध्ये बाजूला हा काढून घेतलाय. आता आपण हे भाजून ठेवलेलं सुकं खोबरं हातानेच चुरून घेऊया. हातानेच चुरून घ्यायचं, म्हणजे लाडू छान चवीला खमंग लागतात. हे जर खोबरं मिक्सरवरती बारीक केलं तर अगदी बारीक होतं आणि भरपूर तेल सुटतं खोबऱ्याला. त्याच्यामुळे लाडू अगदी तेलकट चवीला लागतात. त्याच्याकरता हे खोबरं हातानेच चुरून घ्यायचं. आता हे आपण चांगलं बारीक चुरून घेऊया. हे बघा भाजलेलं सगळं सुकं खोबरं मी असं हाताने बारीक करून घेतलेलं आहे. आता या खोबऱ्यावरती आपण सारं साहित्य बारीक केलेलं घालून घेऊया. हे आपल्याला नंतर नाही करायचं, गूळ वितळवायच्या आधीच हे साहित्य एकत्र करून ठेवायचं, म्हणजे नंतर आपली घाई नाही होणार. आता आपण ह्या खोबऱ्यावरती खारीक पावडर घालूया. खारीक पावडर आपली घालून झालेली आहे. त्याच्यावरतीच हा सुकामेवा वाटून घेतलेला आणि डिंक वाटून घेतलेला हे पण आपण घालून घेऊया. आणि ह्याच्यावरती सुंठ पावडर पण घालूया आणि चांगला हाताने एकजीव करून घेऊया. हे बघा छान दोन्ही हाताने एकजीव करून घ्यायचं, म्हणजे सुंठ पावडर सगळीकडे लागते. हे बघा आता सारं साहित्य आपलं एकजीव करून झालेलं आहे. आता आपण गुळ वितळवून घेऊया. हे बघा आता आपल्याला गुळ वितळवून घ्यायचा आहे. त्याच्याकरता मी पॅन मध्ये पहिलं तूप होतं ते तसंच ठेवलेलं आहे. त्याच्यामध्येच आपण 2 चमचे आणखी तूप घालूया. तूप चांगलं आता आपल्याला हे गरम करून घ्यायचंय.
हे बघा, आता तूप आपलं गरम झालेलं आहे. गॅस मी मध्यम करून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला गुळ वितळवून घ्यायचा आहे. गुळ वितळवण्याकरता तूप नसेल तुम्हाला वापरायचं तर तुम्ही पाणी सुद्धा वापरू शकता. 3-4 चमचे पाणी घालायचं. पण काय होतं, पाण्यामध्ये जर गुळ वितळवून घेतला तर डिंकाचे लाडू लवकर खराब होतात. त्याच्याकरता गुळ वितळवण्याकरता सुद्धा आपल्याला तूपच वापरायचे. आता आपण 2 वाट्या हा सुरीने कापून घेतलेला गुळ घालूया. हा वजनी प्रमाणामध्ये 250 ग्राम मी घेतलेला आहे. ह्याच्यापेक्षा जर तुम्हाला गोड लाडू आवडत असतील तर तुम्ही थोडासा गुळ आणखी घालू शकता. आता आपल्याला फक्त गुळ वितळवून घ्यायचा आहे, पाक वगैरे नाही करायचा. हे बघा, गुळ चांगला वितळलेला आहे आणि गुळाला आता बुडबुडे यायला लागले. 2 ते 3 मिनिटं आपल्याला मध्यम गॅसवरती हा गुळ चांगला आता शिजवून घ्यायचा आहे, चांगले बुडबुडे येईपर्यंत. हे बघा, मध्यम गॅसवरती 2 मिनिटं चांगला तुपामध्ये मी गुळ एकजीव करून घेतलेला आहे. आता हा वितळवून घेतलेला गुळ आपल्याला लाडूच्या मिश्रणामध्ये घालायचा आहे. गॅस बंद करूया. हे बघा, कापून घेतलेले काजू, बदाम, पिस्ते आणि मगजबी आपण आता वरून घालूया. आणि एकदा हाताने चांगले मिक्स करून घेऊ आणि वितळवलेला गुळ आता आपल्याला या लाडूच्या मिश्रणावरती घालून घ्यायचा आहे आणि उलटण्याने चांगले एकजीव करून घेऊया. हे हात घालून आपल्याला एकजीव नाही करायचं, नाहीतर हाताला चटका बसू शकतो. हे बघा, लाडूच्या मिश्रणामध्ये वितळवून घेतलेला गुळ चांगला आता हाताने एकजीव करून घेतलेला आहे. हे मिश्रण गरम असतानाच आता आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे. मिश्रण फार गार झाल्यावर हे लाडू चांगले मग बांधता येत नाहीत. त्याच्याकरता जर का हे मिश्रण थंड झालं आणि लाडू छान असे बांधून नाही घेता आले तर काय करायचं, 2 ते 3 चमचे तूप वितळवून ते घालायचं. म्हणजे छान असे लाडू बांधून घेता येतात. आणि आपण हे आता लाडू छोटे छोटेच असे करून घेऊया. हे बघा, हे बघा, असे मी लाडू करून घेतलेत 5-7. किती छान झालेत बघा. आता उरलेल्या मिश्रणाचे सगळे लाडू असेच करून घेऊया. बघा, डिंकाचे सगळे लाडू आता बांधून झालेले आहेत. किती मस्त झालेत बघा. अगदी एकसारखे आणि छोटे छोटे मी असे बांधून घेतलेले. आपण वाटीच्या प्रमाणामध्ये सगळं साहित्य घेतलं होतं, त्याच्यामध्ये असे छोटे छोटे 20 लाडू तयार झालेले. आता हे लाडू आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. हे बघा, डिंकाचे सगळे लाडू आता बांधून तयार झालेले. आपण हे लाडू करण्याकरता वाटीच्या प्रमाणाने सारं साहित्य मोजून घेतलं होतं, त्याच्यामध्ये असे छोटे छोटे 20 लाडू तयार झालेले. मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते. हे बघा, अगदी लाडू खुसखुशीत झालेले. आता आपण हे लाडू एका डिश मध्ये काढूया. डिंकाचे लाडू आता सगळे करून तयार झालेले. किती मस्त झालेत बघा. अगदी खुसखुशीत झालेले आहेत आणि चवीला सुद्धा खूप छान झालेले. हे लाडू असे छोटे छोटेच करायचे. डिंक, खोबरं, गूळ खूप उष्ण असतं, त्याच्यामुळे असे डिंकाचे लाडू थंडीच्या दिवसात अगदी आवर्जून केले जातात. तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा असे डिंकाचे लाडू तयार करा. माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. कमेंट करायला अजिबात विसरू नका. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक सुद्धा करा. हे लाडू करताना आपण तुपाचा वापर केलेला असल्यामुळे हे लाडू 2 ते 3 महिने खूप छान राहतात, अजिबात खराब होत नाहीत. तर ह्या पद्धतीने एकदा तुम्ही सुद्धा असे लाडू करून बघा.